शरद पवार मनोज जरांगे यांच्या पाठीशी आहेत। मराठा आंदोलक संगीता वानखेडे यांनी हा गंभीर आरोप केला आहे। मनोज जरांगेंच्या आंदोलनाचा खर्च पवारांनी केला असा आरोपही वानखेडे यांनी केलाय। मनोज जरांगेंना फक्त शरद पवार यांचे फोन यायचे असं संगीता वानखेडे यांनी म्हटलंय। मनोज जरांगे यांनी महाराष्ट्राला वेडं बनवलं असा आरोपही संगीता वानखेडे यांनी केलाय। काहीही कुणालाही विश्वासात घेत नव्हते। ते फक्त एकच फोन यायचा आणि त्यालाच विश्वासात घ्यायचे आणि त्याला शरद पवारच असणार आहे। हो, कुणाचा असणार आहे तुम्ही प्रामुख्याने बोलते। शरद पवारचाच फोन त्या माणसाला चालू आहे। अख्खे आंदोलन जे काय उभारले गेलेत ना, आंदोलनाचा खर्च जो काय आहे ना तो शरद पवारांनीच केलेला आहे। हे येईल कालांतराने। मला माहिती आहे खूप ट्रोल करण्यात येणार आहे मला याच्या अगोदर आणि मला करतायत। मला काही फरक पडत नाही त्या गोष्टीचं। मी सत्य मांडत असते, मांडत राहणार आणि मांडते। माझं तोंड कुणी गप्प करू शकत नाही। जरांगेचं खरं तर अगोदरपासून चुकतच झाले। त्यांनी जे काय महाराष्ट्राला वेड बनवलं, जे काय तिथं दंगल घडली का घडवली, खरंच त्याचा सरकारने ना शोध लावावा। आता ही शंका निर्माण व्हायला लागली। ज्या दंगली तिथं जे काय झाली, मारहाण झाली, पोलिसांकडनं लाठीचार्ज झाला, त्याच्यानंतर अखंड महाराष्ट्राने उद्रेक महाराष्ट्राचा बाहेर निघालाय। त्याबरोबर मी होते, कारण चळवळीची कार्यकर्ता मी आहे, चळवळीचा भाग मी आहे।